राज्यातील कोल्हापुरी घोंगडी, सोलापूरची चादर, त्यासोबतच सोलापुरात बांबूपासून तयार केलेले कपडे, टॉवेल, नॅपकिनने जगभरातील ग्राहकांना भुरळ घातली. सोलापुरी चादर, सोलापुरात बांबूपासून तयार होणारे विविध वस्त्र आवरणे आणि कोल्हापूरची घोंगडी आता इटली, व्हिएतनाम अशा देशात 7 समुद्रापार जाणार आहे. दिल्लीत पार पडलेल्या जागतिक वस्त्रोद्योग महोत्सवात सोलापूर, कोल्हापूरच्या उत्पादनांना जगभर मागणी असल्याचे निदर्शनास आले. राजधानी दिल्लीत नुकताच जागतिक वस्त्रोद्योग महोत्सव पार पडलाय. या वस्त्रोद्योग महोत्सवात महाराष्ट्र राज्याची 28 दालने उभारण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातील सोलापुरात बांबूपासून तयार होणारी वस्त्र आवरणे, सोलापुरी चादर, कोल्हापुरी घोंगडी या गोष्टींना देश-विदेशातील ग्राहकांनी आणि व्यापाऱ्यांनी पसंती दर्शवली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाचे हातमाग महामंडळ आणि यंत्रमाग महामंडळ यांनी या उत्पादनासंबंधीचे दालने वस्त्रोद्योग महोत्सवात लावलेले होते. तसेच या महामंडळाच्या माध्यमातून बांबू वस्त्रोद्योगाशी संबंधित खाजगी संस्थांचे देखील दालने होती. या देशाच्या सर्व राज्यातील ग्राहक आणि इतर देशातील ग्राहक, व्यापारी या ठिकाणी आलेले होते. ट्रायटन आणि वेल्सवन हे भारतातील आणि जगातील टॉवेल उत्पादन करणारे प्रमुख ब्रँड्स आहेत. त्यांनीही या गोष्टींसाठी उत्सुकता दाखवली. दरम्यान यंत्रमाग महामंडळांतर्गत सोलापूरच्या बियॉन्ड टेरी टॉवेलने या ठिकाणी स्टॉल लावलेला होता. बियॉन्ड टेरी टॉवेल कपडे, टॉवेल, नॅपकिनचे उत्पादन घेते. यावेळी बियॉन्ड टेरी टॉवेलचे संचालक गोविंद झंवर यांनी पुढारीशी संवाद साधला. त्यावेळी गोविंद झंवर म्हणाले की देश-विदेशातील व्यापाऱ्यांचा बांबूपासून तयार होणाऱ्या उत्पादन संदर्भात करार करून त्यांच्या देशात व्यवसाय करण्याचा मानस आहे. तशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. ट्रायटन आणि वेल्सवन हे भारतातील 2 प्रमुख टॉवेल उत्पादन करणारे ब्रँड्स आहेत. त्यांनी देखील महाराष्ट्रात बांबूपासून तयार झालेल्या या सर्व उत्पादनांमध्ये विशेष रुची दाखवली. जागतिक वस्त्रोद्योग महोत्सवाच्या माध्यमातून सोलापूर शहरातील बांबूपासून तयार होणाऱ्या वस्त्र आवरणांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळाले. स्थानिक कारागिरांच्या हातून तयार झालेल्या उत्पादनाला जागतिक बाजारात मागणी आहे. ही राज्यासाठी आणि देशासाठी प्रतिष्ठेची गोष्ट आहे. सरकारचा हा चांगला उपक्रम आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापारी, ग्राहक यामध्ये एकत्र आले. यामुळे सोलापुरातील उत्पादने देशात आणि जगात पोहोचले आहेत. दरवर्षी अशी प्रदर्शने झाली पाहिजेत. तसेच सरकारद्वारे बांबू वस्त्रोद्योगासाठी संशोधन आणि विकास योजना, सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. तसे झाल्यास बांबू वस्त्रोद्योग व्यवसायात मोठी क्रांती होऊ शकते, असंही ते म्हणाले.